मुंबईतल्या लोकल ट्रेनप्रमाणे बेस्टच्या वतीने लेडीज स्पेशल बसेस सुरू करण्यात येणार आहेत। तेजस्विनी असं या बेस्ट बस सेवेचं नाव असणार। बेस्ट उपक्रमात आतापर्यंत महिलांसाठी विशेष बस चालवल्या जात नव्हत्या। आता ही उणीव तेजस्विनी बसमधून पूर्ण केली जाणार। बेस्टमधील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता तेजस्विनी सेवा उपयुक्त ठरणार। 100 एसी आणि नॉन एसी अशा तेजस्विनी बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होते। त्या ड्रायव्हर कंडक्टर म्हणून महिलांची नियुक्ती केली जाईल। त्यासाठी राज्य सरकारकडून 50 कोटी रुपयांचा निधी बेस्टला मिळणार। तेजस्विनी सेवा प्रामुख्याने ऐन गर्दीच्या काही महिलांसाठी चालवल्या जाणार। इतर वेळी त्यात पुरुष प्रवाशांनाही प्रवासाची मुभा असते। व्हेरी सॉरी। लोकल सोबतच मुंबईची लाईफलाईन असलेली बेस्ट अनेक वर्ष तोट्यात आहे। आता बेस्ट तोट्यातून बाहेर काढण्यासाठी ब्रँड अँबॅसेडर नेमण्यात येणार आहे। बेस्टचे आजी माजी कर्मचारी असलेले प्रसिद्ध मराठी कलाकार प्रशांत दामले, अविनाश नारकर, अरुण नलावडे, शरद पोंक्षे, माधवी जुवेकर हे आता बेस्ट ब्रँड अँबॅसेडर बनणार आहेत। सोबतच आदेश बांदेकर आणि सुबोध भावे यांनी मोफत बेस्टचे ब्रँड अँबॅसेडर होण्याची तयारी दर्शवली आहे। बेस्टला फायद्यात आणण्यासाठी त्याची मदत होईल असं मत बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकिळ यांनी व्यक्त केलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। आर्थिक तोट्यातून बेस्टला बाहेर काढण्यासाठी बेस्ट प्रशासनामार्फत विविध पर्याय जे आहेत ते वापरले जातात आहे ना। आता बेस्टमध्ये जे आहे ते ब्रँड अँबॅसेडर देखील नेमण्यात येणार आहे। अशा पद्धतीची माहिती या सगळ्या संदर्भातच बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकिळ सर आहेत। सर, काय नेमकी माहिती आहे? बेस्टच्या आर्थिक तोट्यातून बेस्टला सावरण्यासाठी एक विविध उपाययोजना आमच्या चालू आहेत बेस्ट प्रशासनातर्फे। त्याच्यामध्ये एक मी संकल्पना मांडलेली आहे की या बेस्टमध्ये जे कलाकार होऊन गेलेत, जे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला त्यांनी मोठं योगदान केलेलं आहे, असे जे प्रशांत दामले आहेत, अरुण नलावडे आहेत, शरद पोंक्षे आहेत, अविनाश नारकर, त्याचप्रमाणे माधवी जुवेकर असेल, शीतल शुक्ल असेल, अशा सगळ्या बेस्टच्या माजी कर्मचाऱ्यांना म्हणून त्यांना मी आव्हान केलं पत्र देऊन की या बेस्टला वाचवण्यासाठी, या उत्पन्न वाढवण्यासाठी आव्हान करण्यासाठी आपण ब्रँड अँबॅसेडर म्हणून आपण काम करावं आणि ते निःशुल्क काम करावं अशा प्रकारचं आव्हान केलं। त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि निःशुल्क काम करण्यास ते तयार झाले। त्याचबरोबर आदेश बांदेकर आणि सुबोध भावे यांनासुद्धा मी विनंती केल्यानंतर तेही बेस्टचे प्रवासी आहेत। त्यांनाही असं वाटतं की बेस्ट सार्वजनिक उपक्रम आहे, तो टिकावा, या मुंबईमध्ये ही जीवनवाहिनी टिकावी म्हणून ते निःशुल्क सेवा देण्यास ब्रँड अँबॅसेडर होण्यास ते तयार झाले। याचा मला खूप आनंद आहे। नियुक्ती वगैरे कधीपर्यंत केली? नियुक्ती आता बेस्ट दिनाच्या निमित्ताने त्या एक प्रवासी आठवडा म्हणून आम्ही साजरा करणार आहोत। बेस्टने प्रवास करा असं एक आवाहन करणार आहोत। तत्पूर्वी त्यांची एक बैठक होईल। त्या बैठकीमध्ये त्यांच्याकडून काय संकल्पना असतील त्या कलाकारांकडून बेस्टला सावरण्यासाठी त्या सगळ्या संकल्पना, त्या बाबतीमध्ये त्यांच्या ज्या सूचना असतील त्याप्रमाणे आपण त्या बाबतीत पुढे कारवाई होईल। धन्यवाद ही बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणेचा देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।